औराद शहाजानी येथील मुख्य बाजारपेठेत देशी दारूचे दुकान स्थलांतरित करण्यात येत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाला महिला, नागरिक आणि व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध करीत गुरुवारी येथील बाजारपेठ कडकडीत बंद ठेवली. तसेच नागरिकांनी मूक मोर्चा काढला. निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी हे सर्वात मोठ्या बाजारपेठेचं आणि सीमावर्ती भागातील गाव आहे. येथे दररोज शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील जवळपास 40 ते 50 गावातील नागरिक आणि व्यापारी दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात. त्यात महिलांची संख्या मोठी असते. दरम्यान देशी दारूचं दुकान मुख्य बाजारपेठेच्या रस्त्यावर स्थलांतरित करण्यात येत आहे. विशेषतः या ठिकाणी ग्राहक आणि महिलांची मोठी वर्दळ असते. या ठिकाणी दारूचं दुकान सुरू झाल्यास तळीरामांचा त्रास वाढून कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होईल अशी भीती व्यक्त होत आहे. धार्मिक स्थळे, बँकांच्या परिसरात स्थलांतर. देशी दारू दुकान स्थलांतरित ठिकाणाच्या परिसरात ऐतिहासिक बालाजी मंदिर देवस्थान आहे. तसेच मठाची जागा आहे. शिवाय याच परिसरात 2 बँकाही आहेत. अशा वर्दळीच्या आणि पवित्र ठिकाणी दारू दुकानं सुरू करणं धार्मिक आणि सामाजिक भावना दुखावणारं आहे. त्यामुळे या स्थलांतराला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून मूक मोर्चा. दारू दुकानाचं स्थलांतर तात्काळ थांबवावं अशी मागणी करीत गुरुवारी गावातील किराणा, कपडा, सुवर्णकार, फर्टिलायझर आडत आणि जनरल स्टोअर्ससह सर्व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं बंद ठेवली. त्यानंतर लातूर बिदर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते ग्रामपंचायत असा मूक मोर्चा काढला. प्रशासनाला साकडे. ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांना निवेदन देण्यात आलं. तसेच खासदार डॉक्टर शिवाजी काळगे, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनाही निवेदन देऊन हे स्थलांतर तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास येत्या 23 जुलैपासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.